1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट गुलकंद प्रदर्शित होणार आहे। हा चित्रपट महाराष्ट्राच्या विविध चित्रपटगृहात 1 मे रोजी प्रदर्शित करण्याचा मानस निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रेतील अभिनेते समीर चौगुले आणि अभिनेत्री ईशा डे यांनी व्यक्त केला। या चित्रपटाची अधिक माहिती पत्रकार परिषद घेऊन निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी दिली आहे। तसेच हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा अशी विनंती देखील या चित्रपटातील मुख्य अभिनेत्यांच्या भूमिकेत असणारे समीर चौगुले यांनी प्रेक्षकांना केली आहे। नमस्कार सगळ्यांना, माझा 1 मेला गुलकंद नावाचा चित्रपट येतोय। हा तुमच्या आमच्या कुटुंबाचा चित्रपट आहे। एक मध्यमवर्गीय घरात अचानक एक घटना घडते आणि त्यानंतर त्यांची काय मजा येते असा एक विनोदी चित्रपट आहे हा। आणि माझा मुख्य नायक म्हणून हा पहिला चित्रपट असल्यामुळे माझ्यासाठी हा खास आहे चित्रपट। हा चित्रपट नुसतंच तुमचं मनोरंजन करणार नाही आहे, तर तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध करणार आहे। तुम्हाला नकळतपणे काही गोष्टी अशा सांगून जाणार आहे, असं भाष्य करणार आहे की तुम्ही थोडेसे अंतर्मुख सुद्धा व्हाल। म्हणजे तुमचं मनोरंजन करता करता तुम्हाला 4 गोष्टी सांगून सुद्धा जाणार आहे आणि त्या मित्रत्वाच्या सल्ल्याने सांगणार आहेत। आपण एखाद्या मित्राला खांद्यावर हात ठेवून सांगतो ना कानात, तशा त्या गोष्टी असतील। त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून जाऊन बघावा। आपल्या मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य नीरस आणि रटाळ कधीच नसतं, हा सांगणारा हा चित्रपट आहे। आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात आणि आपलं आयुष्य थोडंसं आपलं हलत असतं आणि त्यावेळेला काय होतं, काय गंमत घडू शकते, हा चित्रपट तुमच्यासमोर मांडणार आहे। त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की हा चित्रपट आवर्जून जाऊन बघा। आजपर्यंत हास्य जत्रेच्या माध्यमातून आम्ही तुमचं मनोरंजन करत आलेलो आहोत। सर्वच जण आमच्यावर सगळे खूप प्रेम करतात। मी तर स्वतःला एवढं भाग्यवान समजतो की लाखो करोडो लोक आमच्यासारख्यांवर सगळ्यांवर प्रेम करतात। आजपर्यंत आम्ही तुमच्या घरातून तुमचं मनोरंजन केलंय, आता वेळ झालेली आहे, तुम्ही यायचं आहे आणि 1 मेला चित्रपटगृहात आणि तुमचं मनोरंजन करून घ्यायचं आहे। यासाठी आम्ही सज्ज आहोत। आम्ही तुम्हाला खात्री देतो तुमचं 2.5 तास उत्तम जाणार आहे आणि स्वतःहून तुम्ही 20-25 जणांना सांगणार आहात हा चित्रपट आवर्जून बघा। यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पत्रकार बंधू भगिनींच्या माध्यमातून मी या प्रेक्षकांना विनंती करतो की हा चित्रपट नक्की बघा। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।